देखो, स्पीड कंट्रोल ऑफ डीसी मोटर। डीसी मोटर का क्या देखना है अपने को? स्पीड कंट्रोल। तो कंट्रोल तो करना होगा स्पीड को। ओके, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे स्पीड कंट्रोलिंग। कोणती मोटर कुठं वापरायची, कशावर डिसाईड होते? स्पीड कंट्रोलवर, त्याच्या स्टॉर्कवर आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक इफिशियन्सीवर डिपेंड करतं। तर स्पीड कंट्रोल पण अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। ओके, तो देअर आर 3 टाइप्स ऑफ स्पीड कंट्रोल। 3 प्रकारच्या मेथड आहेत, त्याने आपण स्पीड कंट्रोल करू शकतो। पहिलं तर फ्लक्स कंट्रोल, दुसरी रिओस्टॅटिक कंट्रोल आणि तिसरी आर्मेचर कंट्रोल। मतलब इनपुट के फ्लक्स, फील्ड करंट, फील्ड करंटला कंट्रोल करा। फील्ड करंटला कंट्रोल केलं म्हणजे ISH याला कंट्रोल करा। ISHला कंट्रोल केलं की काय होईल? फ्लक्स फाय चेंज होईल ना। फाय चेंज झाला का स्पीड चेंज होईल तुमची। तुम्ही आत्ताच बघितलं ना, N2 N काय लिहितो आपण? EB × 60 × A डिवायडेड बाय P फाय Z। आठवतंय? मग फाय जर बदललं तर स्पीड बदलल। ओके, सो बाय यूजिंग फ्लक्स कंट्रोल वी कॅन कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर। त्याला आपण काय म्हणतो? फ्लक्स कंट्रोल मेथड म्हणतो। सो चेंज द फ्लक्स बाय चेंजिंग द फील्ड करंट। फील्ड करंट बदलला, फ्लक्स बदलणार, फ्लक्स बदलल्या स्पीड बदलणार, कारण फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू ISH। आता हे काय असतं हे नका विचारू मला। ओके, हे समजलं तुम्हाला? फ्लक्स कंट्रोल जर केले तर स्पीड बदलते, फ्लक्स कंट्रोल मेथड। दुसरे रिओस्टॅटिक कंट्रोल मेथड। इथं आपण काय करतो? आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय लावतो? एक रिओस्टॅट लावतो। आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय लावलं? एक हे आर्मेचर वाइंडिंग, ही फील्ड वाइंडिंग इकडे बाजूला ठेवली, शंटमध्ये आहे ना। पहिले तुम्ही ही दाखवा किंवा ती दाखवा। ओके, इकडं पण दाखवू शकता तुम्ही ही वाइंडिंग। पण आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय लावलं? एक रिओस्टॅट लावलं आणि ते काय करतंय? इथं पण काय होतंय? मूव्ह होतंय। रिओस्टॅट माहिती ना तुम्हाला? वायलन नहीं है रिओस्टॅट। ओके, वहीच जो मैंने जलाया था प्रॅक्टिकल में। तर बघा, हे रिओस्टॅट जे आहे याला काय केलं जातं? याची व्हॅल्यू वाढवली किंवा कमी केली जाते। चेंज व्हेरिएबल रेजिस्टर असते। मग रेजिस्टन्स वाढलं तर काय होईल? करंट कमी होईल, बरोबर आहे? तर हे पोटेन्शियल डिवाइडचं काम करतं आहे। आता समजा इथं 200 व्होल्ट आहे, तर याच्या अक्रॉस 100 व्होल्ट आणि याच्या अक्रॉस 100 व्होल्ट असेल। याला जर इकडं थोडं वर नेलं तर याच्या अक्रॉस 120 व्होल्ट, याच्या अक्रॉस 80 व्होल्ट येईल। पुन्हा वर नेलं तर याच्या अक्रॉस 150 व्होल्ट, याच्या अक्रॉस 50 व्होल्ट, पण टोटल 200 व्होल्ट। समजतंय काय? तर अशा पद्धतीने पोझिशन चेंज करून आर्मेचरचं व्होल्टेज, कोणतं व्होल्टेज? आर्मेचरचं व्होल्टेज कंट्रोल केलं जातं। या टेक्निकला आपण काय म्हणतो? रिओस्टॅटिक कंट्रोल म्हणतो। ओके, याला काय म्हणतो आपण? रिओस्टॅटिक कंट्रोल। चेंज द आर्मेचर पाथ रेजिस्टन्स विच चेंज द आर्मेचर व्होल्टेज अँड दस चेंज द स्पीड। तुम्हाला माहिती आहे स्पीड इज प्रोपोर्शनल टू फ्लक्स, स्पीड इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट। मग आर्मेचर करंट जर बदलला तर स्पीड बदलल। तर ही दुसरी टेक्निक, त्याला आपण रिओस्टॅटिक कंट्रोल म्हणतो। तिसरं आहे आर्मेचर व्होल्टेज। तिसरं काय? सप्लाय व्होल्टेज म्हणूया आपण, सप्लाय व्होल्टेज। आर्मेचर व्होल्टेज तर हे आहे ना, हे आर्मेचर व्होल्टेज, हे सप्लाय व्होल्टेज। सप्लायच बदलीला तर आउटपुट बदलणारच ना। 100 व्होल्ट दिला तर कमी स्पीडने फिरल, 200 व्होल्ट दिला तर जास्त स्पीडने फिरल। सो डिपेंडिंग ऑन सप्लाय, सप्लाय वाढला स्पीड वाढणार, सप्लाय कमी केला स्पीड कमी होणार। सो दिस इज स्पीड कंट्रोल मेथड बाय विच वी कॅन कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर बाय चेंजिंग द सप्लाय व्होल्टेज। सप्लाय व्होल्टेज बदलला स्पीड बदलणार। तर ह्या आहेत तुमच्या स्पीड कंट्रोल मेथड। आता उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल घेतलं आहे डीसी शंट मोटरचं। डीसी शंट मोटर बाय फ्लक्स कंट्रोल मेथड, डीसी शंट मोटर बाय रिओस्टॅटिक कंट्रोल मेथड आणि डीसी शंट मोटर बाय सप्लाय व्होल्टेज कंट्रोल। येतं लक्षात? तर ह्या स्पीड कंट्रोल मेथड आहेत। 1 बाय 1 आपण शंट मोटरच्या घेणार आहेत आणि 1 बाय 1 आपण सिरीज मोटरच्या सुद्धा घेणार आहेत। समजलं? सो ड्रॉ दिस।